म्हणून इथे 1991 साली कंपनी सुरू केली लक्ष्मी इस्टेटमध्ये. सुरुवातीला आम्ही फॅब्रिकेशन आणि शुगर फॅक्टरीची कामं करत होतो. त्यानंतर आम्ही 2006 साली फाउंड्री सुरू केली आणि 2014 साली आम्ही पारस फाउंड्री सुरू केली. आणि त्यानंतर आमच्याकडे MNC कंपनीची ते कामं आल्यामुळं आम्हाला मध्ये अकाउंटिंग, रिजेक्शन हे सगळे डाटा आम्हाला ते मॅन्युअली प्रॉपर मिळत नव्हते. म्हणून सुदैवानं आम्हाला ते पाटील साहेबांची ओळख झाली आणि मग त्यांच्याकडून आम्ही ते सॉफ्टवेअर घेतलं. ते सॉफ्टवेअर घेतल्यामुळं आम्हाला ते सोपं झालं सगळं ॲनालिसिस करायला, डाटा एकत्र करायला. त्यानंतर ते रिव्ह्यू मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांना ते हायलाईट करायला लागलो. त्यामुळे आम्ही कुठं आहे ते समजायला लागला आमची कंपनी कुठं आहे. नाहीतर हे सॉफ्टवेअर नव्हतं तेव्हा आम्हाला एकत्रित डाटा प्रॉपर मिळत नव्हता आणि चुकीची लोक, इंजिनियर लोक, ते स्टाफ लोक आमच्याकडे ते माहिती देत होती. आता ते सॉफ्टवेअर आम्ही हे केलं वापरत असल्यामुळं जे काय आहे ते करेक्ट आम्हाला मिळतोय. महिन्याला स्टॉक प्रॉपर मिळतोय. त्यानंतर आम्ही क्वार्टरली स्टॉक घेतोय आणि मग त्यामुळे मार्चला शेवटी वर्षाच्या अखेर स्टॉक प्रॉपर झाला की बॅलन्स शीट प्रॉपर निघते आणि नेमकं आम्ही कुठं आहे ते समजतंय. पाटील साहेबांचा त्यांचा आम्हाला नेहमी सपोर्ट असतोय. जेव्हा आम्हाला कुठल्या आमच्या अकाउंटच्या लोकांना किंवा स्टोअरच्या लोकांना काय अडचण आली तर आम्ही फोन केले की त्यांचे इमिजिएट लोक येतात आमच्याकडं आणि आमच्या लोकांच्या शंकेचं निरसन करून देतात. त्यामुळं आम्हाला हे काम सोयीचं झालंय आणि इथून पुढे आम्हाला एक ती मार्गदर्शिका म्हणून आम्हाला ते उपयोगी पडायला लागले. आणि त्यामुळं मग असंच आमच्याकडे पुण्याचे लोक जो अप्रोच झाले, मग आमच्याकडे हे सॉफ्टवेअर आहे म्हणून त्यांनाही आश्चर्य वाटलं. पुण्यासारख्या ठिकाणी असून ते आपल्याला एवढं सगळं डिटेल नव्हतं तर त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली आणि ते पाटील साहेबांना कॉन्टॅक्ट करून त्यांना ते पुण्यात पण त्यांनी ते डेव्हलप केलं आणि ते पुण्याच्या लोकांनी पण आम्हाला धन्यवाद दिले. टॅली सॉफ्टवेअर हे अकाउंटिंगला जसं चांगलं आहे तसं त्याच्यापेक्षाही जास्त ते टेक्निकली जास्त उपयोगी पडत आहे. कारण का रिजेक्शनचा डाटा अनालिसिस करायला, स्टॉकच्या हे करण्यासाठी आहे. त्यामुळे आम्हाला कॉस्ट सेव्हिंग करायला त्याचा फार उपयोग झाला आणि स्टॉकसाठी पण आम्हाला भरपूर त्याचा उपयोग होतोय. त्यामुळे आम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकलो आणि त्यामुळे रिजेक्शन कमी करू शकलो, प्रोडक्शन वाढवू शकलो आणि सगळं एकत्रित आम्हाला डाटा तो त्यामुळे मिळू शकतो.